बजेट मांडण्याचं भाग्य मिळालं. मला ते बजेट तुम्ही सभागृहात पाठवलात. महापौर असेल, उपमहापौर असेल, नरेंद्र काळे सगळेजण या सभागृहामध्ये अनेक लोक सिनियर आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी आमच्या अगदी अध्यक्ष ते काम केलेले आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून संजू कोळी साहेबांनी काम केलेलं आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून नरेंद्र काळे साहेबांनी काम केलेलं आहे. अनेक ज्येष्ठ मंडळी या सभागृहामध्ये. मी ऐकता साहेब, महापौर साहेब सभागृहामध्ये आयुक्त साहेबांचे बजेट पाठवलं होतं स्थायी समितीकडं. ते 1369 कोटीचं होतं. स्थायी समितीत ते वाढ झालं, 1385 कोटी झालं. आणि सभागृहात आता आल्यानंतर ते 1449 कोटी त्या ठिकाणी बजेट होतं महापौर. आयुक्ताला या ठिकाणी आपण तुमच्या माध्यमातून विचारला गेल्या वर्षीच्या बजेट आहे. आम्ही मध्ये नव्हतो सगळ्या सभागृहामध्ये. ते बजेट कितीचं तुम्ही सादर केला हे थोड्या सभागृहाला कळून द्या. तिन्ही मुद्दे लिहून घ्या आयुक्त साहेब. पहिला मुद्दा आहे की आम्ही सभागृहामध्ये असताना गेल्या वर्षी बजेट कितीचं होतं. दुसरा मुद्दा आहे की महानगरपालिकेचं ऑडिट झालंय का. आणि तिसरा मुद्दा रिव्हिजन किती वर्षापूर्वी झालेलं आहे. हे तिन्ही तुम्ही सभागृहामध्ये थोडं आम्हाला समजून सांगा. भाषण साहेबांनी आपली मागच्या वर्षीची बजेटची जी स्थिती आहे ना एकदम चांगली आहे. सन 25-26 मध्ये मान्य अंदाज होता 773 कोटीचा आणि आता सुधारित मध्ये झालाय तो 781 कोटीचा. साहेब कधी तुम्ही काढून पाठवलं, या ठिकाणी कोर्टाने या ठिकाणी पट्टीसाठी या ठिकाणी 19 कोटी आपण भरले. शिक्षण कर हे 17 कोटी या ठिकाणी आपण भरलेला आहे. साठी आपण 33 कोटी या ठिकाणी भरलेला. असं क्लिअर गाड्या परिवारासाठी 32 कोटी या ठिकाणी भरलेला. जवळजवळ 104 कोटी या ठिकाणी तुमच्या तिजोरी तयार केलेले आहे. तुम्ही जे भांडवली कामाचा निधी या ठिकाणी पाठवला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं की 31 कोटी या ठिकाणी भांडवली कामाला निधी दिला. त्या ताईने या ठिकाणी त्यामध्ये वाढवलं 69 कोटी. 69 कोटी ताईने वाढवलं. ते आलं सभागृहाकडे 100 कोटी आणि आता सभागृहाने वाढवलं 118 कोटी. ही सर्व नगरसेवक 110 नगरसेवक 110 नगरसेवकाला आता आम्हाला सांगण्यात आलं की 50 लाख भांडवली कामाला वाढवायचे 16 लाख 66 लाख रुपये आपण या ठिकाणी सभागृहाच्या काही लोकांना सांगितलं की याद्या आम्ही सर्व निवडून येताना साहेब माझ्यासारख्या सगळे सदस्य पैसे कपात होणार नाही त्या सभागृहात तुम्ही आता हे महापौर साहेब 104 कोटी या ठिकाणी मायनस झालेले आहेत आणि तुम्हाला भांडवली कामासाठी 118 कोटी या ठिकाणी लागणार आहेत महापौर साहेब. या सभागृहात साहेब
हे सर्व सदस्य नवीन आहेत. महापौरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, आम्हाला सगळ्याला आश्वासित करा येईल तुम्ही बजेट देता म्हणून. सांगू द्या ना. हे बघा ते तुम्ही वाचलं, सगळे लोक ह्या ठिकाणी टाळा वाजवलेले आहेत, सगळ्यांना बरं वाटलंय, पण तुम्ही प्रत्यक्षात ते देणार आहे का? मार्चच्या बजेट महाराष्ट्र बजेटवरच करावे. मी बजेटवरच बोलतोय. या ठिकाणी ऐकायला बरं वाटतंय. प्रत्यक्षात इथं त्या ठिकाणी जे वसुली आहे तसं गेलं असेल 318 कोटी वसूलता. तुम्ही या ठिकाणी लोकांनी साहेबला बोलवा, ते गेल्यात आलाच नाही. उत्तर कोण देणार आला? टोकरे साहेबांना बोलवा, ठीक आहे, बोला त्यांना. महापौर साहेब अजिबात गडबड करू नका. तुम्ही सभागृहामध्ये जुने काँग्रेस पक्षामध्ये होता. महेश यांना 2-2 बजेट चालवत होते. एक दिवशी परिवर्तन स्कूल बोर्ड आणि एक दिवशी आपलं बजेट होत होतं. तुम्ही सिनियर आहात. अरे बोलू द्या ना, सगळ्याला बोलू दे. अरे 110 लाखाच्या सोलापूर शहराचा कारभार करायला लागेल. चला बोला काय लावलं नका बसणं. मी या ठिकाणी कुणाचं ऐकणार नाही. तुम्हाला 110 लाख शोधला रात्री 12 होते, पण सगळ्याचं ऐकून घ्या. अरे वर्षाचा बजेट आहे, वर्षामध्ये आपण काय करणार आहे या ठिकाणी येणार आहे महापौर साहेब. आपण सगळ्यांना मनापासून बोलू द्या. आपण म्हणूनच सगळ्यांना संधी द्या. टार्गेट तुम्हाला टार्गेट दिलं गेलं असेल 318 कोटी. 470 कोटी. सर्व नगरसेवकांना 118 कोटी या ठिकाणी भांडवल निधी देणार आहात का? या सभागृहामध्ये सांगा. बजेट केलंय ते देण्यासाठी बजेट केलेलं आणि ही सगळी ही आपल्या सगळ्या सभागृहाची जबाबदारी आहे. आपण निवडून आलोय. त्यांनी सांगतील उद्या सगळ्या नगरसेवक 5-5 कोटी वसूल करून द्या. ते आपलं काम आहे का? आपलं काम नाही, आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी नाही. आपल्याला उत्तर देऊ दे ना. आपल्याला या जनतेने म्हणून पाठवलंय. इथल्या कारभारावर आपलं लक्ष ठेवणं आणि हा कारभार चांगला करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आपण आपली जबाबदारी झटकून मला चालणार नाही. आपण मला या खात्रीमध्ये मला एका अधिकाऱ्याला सांगितलं, मला एवढं वाढवणार कुठं? ते म्हणाले तुम्ही 5-5 कोटी वसूल करून द्या. हे चालणार आहे का? त्यांना मला उत्तर देऊ दे ना. कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं? सांगतो ना, खासगीमध्ये मला एका अधिकाऱ्याने सांगितलंय. नाही, त्या अधिकाऱ्याला विचारा ना, मिळू द्या. ते अधिकारी कोण आहे? जर अधिकारी जर नगरसेवकांना 5 कोटी त्या गोळा करून म्हणत असेल तर त्या अधिकाऱ्याचं बी नाव कळू द्या. तिला तरी उत्तर नाही, कळू द्या ना. उत्तर तर देऊ द्या. सभागृहात कळू द्या. मी सभागृहामध्येच आहे. कुठला अधिकारी सभागृह सोडलेला नाही. कुठला अधिकारी 5 कोटी रुपये 5 कोटी रुपये जमा करून द्या म्हणतोय. याचं नाव तुम्ही पहिल्यांदा सांगा. सांगू दे ना मला. नाही आपण जे वक्तव्य केलं चेतन भाऊ, आपण जे वक्तव्य केलं त्या संदर्भात मी बोलतोय की आपल्या अधिकाऱ्यांनी असं वक्तव्य केलंय. पैसे वसूल होणार हे तर सांगू द्या. तुम्ही सगळ्या गोष्टी आता महापौर बघा, आमच्या भगिनी काय गोष्टी तरी नसताना देखील ऐका. मी तरी सभागृह नसताना देखील त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटीला घेऊन त्या सदस्य त्यांना ऐकून घेतलं नाही. म्हणजे 5 कोटी कोण आपल्याला वसूल करा म्हणतात ते तर ऐकून घेतलं. तिथे ऐकून घ्या थोडं. ते सांगितलंय मला बघा ऐका. मी काय म्हणतो साहेब, ह्या सभागृहाला आणखी एक गरज लक्षात आलं सांगा. हे बघा तुमच्याकडे साहेब 104 कोटी खर्च झालेले आहेत आता. सन्माननीय महापौर महोदय, मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या अनुषंगानं असा खुलासा करू इच्छितो. मागच्या 3 वर्षामध्ये आपण वसुलीच्या अनुषंगाने अनेक प्रयत्न केले होते आणि आपण त्याच्या अनुषंगानं अपेक्षित जो स्टॅक होता आपण काढू शकलो नाही जरी करत बाब असली तरी आपण तसा चांगला प्रयत्न केलेला आहे. यावर्षी आपण जेव्हा स्टँडिंगमध्ये मिटिंग झाली त्यानंतर सुद्धा आपल्याकडे बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये जी चर्चा झाली त्याच्या अनुषंगानं ज्या बाबी समोर आल्या त्या बाबीच्या अनुषंगानं आपण ज्या अग्रेशननं यावर्षी नियोजन केलेलं आहे की मॅक्झिमम मालमत्ता या अंडर टॅक्सेशन आणणं हा पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा की ज्या ज्या मालमत्तांचं अंडर व्हॅल्युएशन अशी आकारण्यात झालेली आहे त्यांना कव्हर करणं. आणि तिसरा मुद्दा की ज्या अनऑथराईज उत्तेजने डेव्हलपमेंट केली आहे अशा मिळकती लक्ष आणणं. आणि चौथी गोष्ट की ज्या खुल्या मिळकती अजूनही आपल्या कराच्या दायऱ्याच्या बाहेर आहेत अशा कव्हर करणं. या चारही गोष्टीचा आपण जर अवलंब केला तर आपल्याला याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. आणि बजेटला जे प्रोव्हिजन केलं आहे 470 कोटी, जरी ते टार्गेट हे खूप हाय रेंजला असलं तरी आपण ते गाठण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण जे काही आपल्याला आगाऊ मनुष्यबळ लागेल ते सुद्धा घेण्याची आपली तयारी आपण केलेली आहे. प्रयत्न हाच आहे की असं नाही आहे की 100% अचीव करू मी असं म्हणत नाही, परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला ते टार्गेट अचीव करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि आपण ते नक्कीच करू आणि आपण ते अचीव करू. नाही भाऊ, मी क्लिअर करतो. सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा रेज केला होता की अधिकारी असं म्हटला, तर मी सभागृहाला सांगू इच्छितो की मगाशी भाऊशी बोलताना गमतीमध्ये मीच हे बोललो होतो की भाऊ असं असं करू म्हणून. म्हणजे लपवायचा विषय नाही, परंतु तुम्ही अंगावर कशाला घ्यायला नाव घेऊन बोलले का? नाही सर, माझी जबाबदारी आहे की असं नको की मी सभागृहात असताना मी तुमचं नाव घेत नाही. नाही नाही मी सांगतो ना, मला कुठे बोलायचं नाही भाऊ, मला कुठे बोलायचं नाहीये. मी काय बोललो हे मला चांगलं माहिती आहे, परंतु ही चर्चा जी होती अनौपचारिक चर्चा होती. आणि माझा साहेब साधा सोपा प्रश्न आहे. ऐका की या ठिकाणी जे टार्गेट आहे साहेब, हे हायेस्ट टार्गेट आहे 470 कोटी. उत्पन्न 222 कोटी. तुम्ही साहेब लोकांनी आणून भरलेले पैसे 100% स्कीम तुम्ही दिला, 50% तुम्ही स्कीम दिला, त्या माध्यमातून लोकांनी इथं येऊन पैसे मागवले. आता तुम्ही 100% देणार आहे का? जास्ती मापात नाही पैसे आले आपल्याला गेले आयुक्त साहेब, एवढं एकच खातं आहे. बाकीचे खाते 50%च्या वर कुठली वसुली झाली नाही. कुठलंही खातं 50% हेच खातं एक आहे की 70% 71% वसूल झाले ना. तुम्ही 10 दिवस सगळे बसणार ना, मी खरं बोलतो खोटं बोलतो म्हणजे इथं तर मी खरं बोलवलं खोटं बोलवलं. एक खातं 50%च्या वर नाही, यांचं खातं 71% असेल. अहो मला काय म्हणायचं तुम्ही लक्षात घ्या, मी आपल्या 110 नगरसेवकांनी बोलवलं, यांनी हे करणार आहात का? सभागृहात कपात झाली निधी, तुम्ही त्या सभागृहात होता, उद्या म्हणू नका. साहेब आयुक्त साहेब, आता एक आयुक्त होते त्यांनी सांगितलं तुम्ही करायचं उद्या त्या सभागृहामध्ये निधी कपात झाली. हे सगळे नवीन नगरसेवक आहेत. आपली विनंती तुम्ही खुलासा करा ना, तुम्ही देणार असेल तर बरं ना, आम्हाला आनंद आहे. जर देणार असाल उत्पन्न येणार नसेल, 250-250 कोटी तुम्ही जर टार्गेट वाढून देता साहेब, आपण 1000च्या वर कधी बजेट जोडतो. 1500 कोटी तुमचं बजेट केलंय का? महापालिकेचं दर्जा देखील वाढणार आहे का साहेब? उत्पन्न वाढलं तर दर्जा वाढते ना. तुमचं उत्पन्न वाढलं दर्जा वाढते का? मला सांगा, खुलासा द्या. आपण 1000च्या काय होत होतो? आनंद आम्हाला घ्यावं, खुलासा करू दे ना. लोकसंख्येच्या आधारावर मिळतोय. या सभागृहात मी देखील 10 दिवस हरकतच आहे. दोन्ही त्यांना या ठिकाणी सादर घालावं लागते. आपण सर ऐकतात खुलासा करा ना. या सभागृहात आवा वाढला तर बरोबर शासन यांचं आहे, तुमच्या विरोधात बोलत नाही, पण आमच्या या ठिकाणी छाती लोक सांगतात तसं कामं झालं तर असं मला वाटतंय. कॅपो साहेब, यात आपली जेडी आपली जी शासनाची पॉलिसी आहे त्याचं सांगा. सर, जे आहे त्या कलम 5 मध्ये त्याच्या अनुषंग कलमांमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने आपल्याकडे महापालिका रचना केली जाते. ज्या महापालिकांची लोकसंख्या आहे सध्या आपली 10 लक्ष खालची आपली महानगरपालिका आहे.
साधारणतः डी क्लास ज्या महापालिका आहेत ना, डी क्लास महापालिकांची लोकसंख्येचा जर विचार करता आपली लोकसंख्या ही डी क्लासपेक्षा अधिक चढली आहे. आता जेव्हा जनगणना होईल त्यानंतर आपली लोकसंख्या ही 10 लाखाच्या पुढे जाईल आणि त्यानुसार आपोआपच आपलं जे अपग्रेडेशन होईल त्याच्यामध्ये आपली महापालिका दर्जा उन्नत होतो. दर्जा एकदा उन्नत झाला की त्याच्या अनुषंगाने ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेमधली आपली भागीदारी सुद्धा वाढते आणि आपण काही नवीन योजना पात्र ठरतो. बोल साहेब. तुमचं रिव्हिजन झालं नाही, तुमचं ऑडिट झालं नाही, ऑडिट नाही महापालिका. प्रत्येक वर्ष यांचं भाषण ऐकायचं, त्यांचं भाषणाचं, आमचं भाषण ऐकायचं. असं नाही चालणार आहे. ऑडिट सुरू आहे आपलं किती वर्षाने. महापौर साहेब आणि सभागृह आपलं लोक त्यांच्याकडनं 18, 19, 19, 20 आणि 20, 21 ऑडिट सध्या चालू आहे. 20-21 चालू आहे. लोकल बॉडीकडनं 26 चालू आहे. शासनाकडनं सर त्यांना रिव्हिजन बी तुम्हीच केलं नाही ना. रिव्हिजन तर वेळेला 2%, 5% वाढवलं ही आता आली असती का? हे तुमचं पाप आहे सगळ्यांचं. तुम्ही रिव्हिजन केलं असतं हे दिवस आला असतं, आमचं उत्पन्न वाढलं असतं महापौर साहेब. रिव्हिजन किती वर्ष झालं सांगा, सभागृहाला कळू दे. त्यामध्ये आपला ऑडिटचा जो कार्यक्रम येतो ना, ते ऑडिट डिपार्टमेंट ठरवतं कुठल्या वर्षी यायचं त्यांचा कार्यक्रम असतो. त्याचा आणि ह्याचा संबंध नाही. ऑडिट होतं ते वेगळं डिपार्टमेंट. ऑडिट वेगळं आहे. हो ना, ते Audit वेगळं आहे. त्यांचा आपला संबंध आहे. रिव्हिजनचं मी बोललो आता अजून. Revision मी तुम्हीच करायला पाहिजे होतं, आमचं काम आहे, सभागृहातल्या दोघांचं. 19चं घ्यायचं, 20चं घ्यायचं, 21चं घ्यायचं, त्याचं शेड्यूल सुद्धा ते ठरवून होते देतात. की? आणि सर्व वर्षाचं करतात. सर्व वर्षाचं आता कुणाचं पाहिजे? करतात. साधारणतः पुढच्या 2-1 वर्ष आता म्हणजे 18, 19, 19, 20 आणि 20, 21 चालू आहे. ते जेव्हा संपेल तेव्हा पुढच्या वर्षाचं शेड्यूल. साहेब ऑडिटचा मुद्दा ठीक आहे, तुमचं वरून ऑडिट केलं तर जास्त पण रिव्हिजन का झालं आहे? रिव्हिजन झालं असतं तर वर्षाला आपण एखादा साधा भाडेकरी घेतो, त्या भाडेकरीला सांगतो महिन्याला तू 5% वाढते वर्षाला, बरोबर आहे? आता तुमचं ऑडिट, तुमचं रिव्हिजन झालं नाही, तुम्ही कर वाढवलं नाही, टॅक्स वाढवलं नाही, गाडीधारकाला भाडं वाढवलं नाही, मग एकदम तुम्ही काढून वाढवला 5-10 टक्के लोक देतील का? ज्या त्या वेळेस ऑडिट झालं असतं, ज्या त्या वेळेस रिव्हिजन झालं असतं, उत्पन्नात वाढ झाली असती का नाही? रिव्हिजन करता उत्पन्नात वाढ होते की नाही साहेब? शेवटची रिव्हिजन झालेली आहे. त्यानंतर रिव्हिजन झालेलं नाहीये. 4-5च्या वेळेला सुद्धा रिव्हिजन करताना त्यावेळेस ही कार्यपद्धती अवलंबली होती, त्याच्यामध्ये की एखाद्या म्हणजे आपल्याकडची कर पद्धती जी आहे आकारणीची ती थोडीशी गुंतागुंतीची अशी आहे की एखाद्या मिळकतीचं मूल्यांकन निश्चित करणं, त्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने त्याचं भाडे मूल्य काढणं आणि भाडे मूल्यापासून करपत्र मूल्य काढणं आणि करपत्र मूल्याच्या स्लॅबनुसार त्याला कराच्या दरानं आकारणी करणं अशी अतिशय प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आकारणी केली जाते. आता 2004-5च्या मिळकतीची संख्या आणि आताच्या मिळकती संख्या जर आपण विचार केला तर ती संख्या जवळपास आता दुप्पट झालेली आहे. बरोबर आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, जर तुम्ही स्लॅब टप्प्याटप्प्याने वाढवला, बरोबर नंतर दिलं, आता तुम्ही एकदमच द्या म्हणणार तर तो बनणार त्या महापौर साहेब. महापौर साहेब चालू होतेच आहे. त्याचप्रमाणे जेवण पण कसं पोचलं झालं महापौर साहेब कोल्हापूर शहरामध्ये जे प्रॉपर्टी कार्ड आहे 68,000 आहे. आतापर्यंत जे आहे ते 1,37,000 दोन्हीकडून 3,00,000 पगार 5,000 त्या प्रॉपर्टी कार्ड आहे. नॅचरल या ठिकाणी फक्त 6,000 काम नॅचरल प्रमाणे 6,000 फक्त प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी वाढलेलं आहे. हे बरोबर आहे का? नॅचरल प्रमाण वाढले. आपलं लोक कुठे गेलं नाही, तुम्ही कुठे गेलं नाही.
म्हणजे 6,000 म्हटले खरं का विचारा मला संबंधित अधिकारी मत बहुमत नाही अहो आपण आता बजेटच्या आपल्या सूचना 3 शिफारसी लाख ऐका साहेब, हा. आपल्या बजेटमध्ये 3 सूचना लाख शिफारसी वाढणार आहे, 100 कोटी वाढणार आहे. मी उत्पन्नाच्या वाढीचं बोलवलो मग सांगा ना देऊ शिफारस ना. सूचना करा ना तुम्ही प्रश्न उत्तरात एवढा वेळ चाललाय सभागृहाला देऊ दे ना. अहो सभागृह बजेटचा आहे हे असं असतंय का मला बजेटचा असतंय सूचना शिफारसी सांगा. तुम्ही सगळे किती किती तास बोलत होता जगदीश पाटील अहो ते वागत होते आता आपण त्याच्यात सुधारणा करू नका तसंच वागायचं तुम्ही सूचना शिफारसी घ्या तुम्ही का सुचवा तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी सुचवताल त्या आपण इन्क्लूड करून घेऊ तुम्ही तुम्ही 102 नगरसेवकांसाठीच बोलायला लागलाय याच्याबद्दल आमचं मत नाही दादा आपण आज या योजनदाराच्या ज्या सूचनेत ना ह्याच्यावर टॅक्सची खास वेळ बजेट तुमच्याकडे ह्याचे मार्ग आम्ही हे बजेट वाढलं पाहिजे आपल्याला बजेट वाढून मिळालं पाहिजे ह्या बजेट मध्ये आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे आपण गवळीच आहे हेच फरक आहे तुम्ही सगळ्या बोलताना बातमी तुम्हाला दादा तुम्हाला आवडत नाही दादा तुम्हाला आपलं प्रत्येक म्हणजे कोण असणार आहे प्रत्येक म्हणजे कोण असणार प्रत्येक विषय खूप बोलू दे ना प्रत्येक महिन्यात कोण असणार बसतो हे तुम्ही विषयाला मी बसतो सभागृहामध्ये 29 वर्ष झालं ज्ञानेश्वर तुमचं वय काय मला सांगा मी या सभागृहामध्ये 29 वर्ष आहे काय वय आहे तुमचं सांगा मला मला बोलू द्या सभागृहामध्ये अरे मला ऐकत नाही तर येऊ कशाला सभागृहामध्ये तुम्ही माझा आवाज दाबला लोकसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये मी देखील या ठिकाणी त्यात अभ्यास करून आलेला आहे माननीय चेअरमन नरोटे साहेब ऐका मी काय म्हणतो ऐका तुम्ही अरे ऐकून घ्यायचं मला शिकवा ना ऐकायसाठीच बसलो ना आपण इथं बोला मला उत्तर द्या मिळकतीची वाढ झालेली आहे 6,346 मिळकतीची वाढ झालेली आहे हे काय केलं सांगा 6,000 वाढ म्हणजे काय सांगा ना अहो साहेब टेकला आपण देतो साहेब टेकने सांगितलं की 2 लाख प्रॉपर्टी कार्ड इथं आणतो फक्त ह्या ठिकाणी 1 लाख मध्ये तुम्हाला 100 कोटी येते साहेब टेकला आपण देतो तुम्ही सभागृहात होता त्या साहेबांनी देखील आपल्याला ते सांगितलं होतं त्या शहरात 2 लाख प्रॉपर्टी कार्ड वाटतात तुमच्या लोकांनी 100 तर केलं का 100 तर केलं सांगा साहेब लाखावर 2-2 लाख तेवढंच आपण केलेलं आहे त्याला महापत साहेब तुम्ही काउंटर कार्ड होता मी तुमचे जुने सदस्य आहे तुम्ही शिकावून आम्ही देखील तुम्हाला सभागृहामध्ये तुम्हाला माहित आहे असं करू नका बघा काय अवस्था सभागृहात
हो ऐका तुम्ही सत्यात आलात. हो काही सत्यात आहे नाटकामध्ये देशामध्ये सत्य तुम्हीच सांगत होता ना. स्मशानभूमीची अवस्था, हॉस्पिटलची अवस्था, 10 दिवस घेऊन बसलात तुम्ही. 10 दिवस चाललं पाहिजे. कमी होत आहे. हिंदूच्या सणाला पाणी नाही हे तुम्हीच बोलत होता ना. साहेब तिथं बसले तुम्ही जर 100 देऊन सोलापूर शहरामध्ये पाणी घेता 365 दिवसाचे पैसे घेता. कपातचे पैसे येतात, कपात 100 रुपये मध्ये जर तुमचा स्वतः बनवून होता. ही अपेक्षा होती आमच्याकडनं तुमच्याकडनं. या सभागृहामध्ये तुम्ही फक्त 80 दिवस शहराला पाणी देता, 365 दिवसाचे अधिकारी पैसे घेता. तेवढं हुशार आहे. इलेक्शन लागलं तुम्ही बोलतात नाही. 365 दिवसाचे पैसे घेता, 100 दिवस पाणी घेता. आणि कपातीचा लोकांनी काय भरावं, कोणत्या तोंडाने भरावं? किती ठिकाणी तुम्ही जाऊन पैसे घेता? घरवाले हे करते नोटीस फी तकलीफ घेता. नाही रहते काय फोन त्या ठिकाणी घनकचऱ्याच्या माध्यमातून महिन्याला 50 रुपये प्रत्येक घराला घेतो नाही का? 7 रुपये. दुसरा घर बताई तुमचेच चार्जेस, तुम्हीच बनवता, नवीन व्यक्ती चार्जेस कशाला? त्याचे 6,000 घेतो. 12,000 रुपये तुमच्या त्या पत्रिका असतात साहेब. तुम्ही जे घराघरात बसता ना, तुम्ही लोकांना घेऊ शकत नाही, लोकांकडे घेता की त्या लोकांना काय म्हणून तुम्ही या ठिकाणी सांगा तोंड दाखवणार आम्ही. एकीकडे फक्त आपल्याला घ्यायचं माहित आहे. जे लोक प्रॉपर्टी जे लोक या ठिकाणी घर भरतात काय त्यांना विचार तुम्ही दिलात सांगा. घराघर मुलं मरतात. महापौर साहेब पाणी येत नाही नळाला, पाण्याला लावलं त्या ठिकाणी करंजगावर अनेक लोक मेलेले आहेत, युवक मेलेले आहेत. अहो घाण पाणी आता बी येतो. किती ठिकाणी घाण पाणी आहे. सोलापूर शहरामध्ये 20 ते 30% घाण पाणी, मिश्रित पाणी, बाथरूमचं संडासचं पाणी येतं. ते लोक सोलापूर शहरात पडतात. काय वाटत नाही तुम्हाला? येतं का सांगा ना. 30% लोकांची तर आता देखील आहे घाण पाणी, नळाचं पाणी. तुम्ही इकडे सुद्धा पाणी देतो, दररोज पाणी देतो. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, सॉरी. आता चेतन सांगितलं आपल्याला की आपण आमची सत्ता येऊन किती दिवस झाले? 10 वर्ष झालं. 5 वर्ष होतं त्याच्यामध्ये कोरोना होता. कोरोना होता त्याच्यामध्ये 3 वर्षाचा कोरोना होता. त्यानंतर 7 वर्ष प्रशासक होते. गेल्या 60-70 वर्षापासून काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेवर होती. 70 वर्ष होते. मी माझं सांगितलं असू दे. मला बोलू दे ना 1 मिनिट. महानगरपालिकेची 1962 ला स्थापना झाली. एकदा अपक्ष होतो, माननीय महापौर साहेब, तुमच्या घरात चालतं. महानगरपालिकेची 1962 ला स्थापना झाली. त्या दिवसापासून 70 वर्ष काँग्रेसची राजकारण तुम्ही करा. हे सगळे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही न सापडल्या हातावाट करणार एकमेव महापालिका तुमच्या काळातले. पण ते सगळे 1992 ला कोणताही विचार न करता हातवार केली. 13 गावं समाज विचार न करता काय केलं त्याचा? 92 पासून आतापर्यंत हातवारा अजून सुद्धा सुधारू शकत नाहीये. काही शून्य पैसे हातात असताना हातवार केली. उलट बोलतो ना ही जबाबदारी या सभागृहाची एवढा निधी मिळाला पाहिजे. ही सभागृहाची सामूहिक जबाबदारी आणि हे पैसे तुम्ही घेतली पाहिजे, कारण हे लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सांगतो ना तुम्हाला
महापौर साहेब. आणि ह्या अशा स्थितीमुळे आज अशा अवस्था आहे. विनायकजी, तुम्ही आता वडील हे आता पैसे कोणी दिले धोरण पाटलांना तरी पाण्याची व्यवस्था केलं कोण? हो ते ऐका की थोडं 2 मिनिटं. अंतर्वाद विभागाला विकासाला पैसे द्यावे कोणी? महापौर साहेब आमच्या शासनाला आग्रहाने आम्ही आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे दरवेळेला जाऊन हे पैसे आणले आहेत आम्ही. आजपर्यंत कोणी नाही केलं? नाही. हेच सांगतो हो, राज्यात अहो हे कशामुळे आहे? कशामुळे आहे? हे तुम्हाला त्यासाठी हे तुम्ही केलेलं पाप आहे. हे आम्ही फेडतोय. हे आम्ही पेरतोय. इथली जनता तुमच्यामुळे ही पाप पेरते. सांगतो 2 मिनिट सांगतो. महापौर साहेब, हात वर- कोट्यावधी रुपयाची उधळण केली मान्य महापौर साहेब. तुम्ही त्याच्यामुळे काय विचारताय ना? जिया सर्वेच्या नावाखाली कोणी दिलं मला? बोलू शकणार नाही. पटकन बोला की. जिया सर्वेच्या नावाखाली तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही सूचना सांगा. तुम्ही राजकारण करत असाल तर राजकारणाला आम्ही काय रे? तुम्ही हात वर करा. जियाच्या सर्वांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचे पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले. वरनं नुसतं सर्वेक्षण केलं, कुठल्याही इमारतीला टॅक्स लावला नाही, काही नाही. त्याला दंड करावण्यासाठी मग तुला पैसे दिले नाही, दंड केला नाही, काही नाही. पैसे लाखो रुपये, कोट्यावधी रुपये वाया घालवले महानगरपालिकेचे. ह्याला कोण नाव विचारणार? पटकन बोला. कोण विचारणार आहे ना? पटकन बोला. राजकारण बोलले की तुम्ही आता विचारणार नाही, तुम्ही शांतपणे ऐकत होते. सगळे काँग्रेसचे राज्यापासून महानगरपालिकेचं सरकार आपलं म्हणून त्यांना राग येते कोण असतो आपण विषय महत्वाचं आहे ना. बाकी मला एक दुसरं एका बघा मला वेळ देतो का? सन्माननीय नरोडे बघा दादा, मला वेळ ऐका, देतो का? यांचं बापू बापू साहेब आपण या सभागृहाला भांडवली 50 लाख रुपये दादा तुम्हाला 66 लाख रुपये द्यायची जबाबदारी आमची आहे. आपण बजेट आपल्याला बजेट 66 लाख मिळणार आहे, 50 लाख भांडवली 16 लाख मिळणार आहे. आपण एक बटन बजेट करू तुम्हाला आपलं जे ठरलंय दादा तुम्ही 50 वर्ष तुम्ही काय केलं हे मागचा कसा काढून आम्ही आता काय करू आता आपण काय करणार भविष्यात आता आहे ना पाणी दादा तुमच्या गल्लीपासून आम्ही त्यामुळे तुमच्या पाणी ऐका ना दादा तुम्हाला लागायचं काय संबंध बाबा लागले तुम्ही 50 साहेब बाबा या या सोलापूरचे सुपुत्र आदरणीय शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, आदरणीय विजयदा उपमुख्यमंत्री होते. साहेब हे दोन्ही महत्वाची पद आपल्याला असताना आपल्या शहरात काय मिळालं? देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण आपलं काय मिळालं? तुम्ही सगळ्या सवलत दिले. आपण ह्याचा एवढा आपले पैसे करा तुम्हाला 50 वर्षाचा हिशोब सांगावा लागेल. तुम्हाला आम्ही वारंवार म्हणतोय की राजकारण करू नका. राजकारण करायला 50 वर्षात काय केलं नाही आता सांगतो या निवडणुकीमध्ये सोलापूर शहरामध्ये काँग्रेसची काय परिस्थिती आहे जनतेने दाखवून दिलं. दोन्ही पाईपलाईन आता इथपर्यंत पोहोचलेली आहे.
दहा दिवसात तुम्ही बोलत तुम्ही डुक्कर आणलं माझ्या महात्माने घातलं सभागृहात आंघोळ घातला हिरिंग घेऊन जायचे 13,000 मिळकती या ठिकाणी कमा केल्या 13,000 मिळकती आपण कम केल्या त्या बदल्यात आपल्याला 156 कोटी आले हे खरं आहे का 13,000 या ठिकाणी हिरिंग घेऊन तुम्ही आपण मांडत होतो सभागृहामध्ये बजेट फुकून येतंय आपण या ठिकाणी 13,000 मिळकती हिरिंग घेऊन केलात पंचनामे घेऊन केलात पोलीस पासून कमी केलात सभागृहामध्ये 156 कोटी आपल्याकडे सुरू झाले खरे आहे का